खासदार सुप्रिया सुळे बोलतात. हे पत्र दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की प्रॉब्लेम्स अडचणीत घ्यायचं काय? मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी लोढाजींचं पत्र वाचलंच असेल किंवा त्यांच्या टीमनी त्यांच्यापर्यंत किंवा आजच्या तुमच्या चॅनल किंवा वर्तमानपत्रात त्यांनी वाचलंच असेल. आमची अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने केंद्र सरकारशी बोलावं आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घ्यावं की पुढे काय करणार आहोत आपण. एलपीजी पण 3 महिन्यानंतर मिळणार नाही असं भुजबळ स्वतः म्हणाले. ते दिल्लीत मंत्र्यांना भेटले होते. पीएनजी कनेक्शन करून घ्या असं म्हणतंय गव्हर्नमेंट, पण त्यात अनेक प्रॅक्टिकल अडचणी पण आहेत. नाही, कनेक्शन घ्या, आमची तयारी आहे. कनेक्शन सरकारने द्यावं आम्हाला. आम्ही सगळेच तुम्ही मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला कनेक्शन द्या, आम्ही घ्यायला आज तयार आहोत. सरकारने यंत्रणा लावावी वॉर फुटिंगवर आणि द्यावं आम्हाला कनेक्शन. आम्हाला कनेक्शन मिळायची कारण ना. एकमेकावर टीका करणारे आदिल ठाकरे, मोहित कंबोज हे कार्यक्रमांनी एकत्र भेटले. नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते का भेटले आपण कसं ठरवाय. लोकशाही अजून या देशामध्ये कोणी कुणाला भेटायचं हा त्याचा अधिकार आहे. एक प्रश्न असा आहे की शिवसेनेची भूमिका बदलते का उद्धव ठाकरेंची? कारण धर्म स्वातंत्र्य विधेयकाला, लव जिहाद विरोधी विधेयकाला त्यांनी पाठिंबा दिला. ते त्यांच्या निरोप समारंभानंतर देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले आणि आता आदित्य ठाकरे, मोहित कंबोज ज्यांनी संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्याची दिशा चालीवर विषयावर भाष्य केलं होतं, त्यांच्याकडे भेटायला. मला असं वाटतं तुमची थोडीशी गल्लत होते. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे असतात. एक कुणाच्या तरी लेकीच्या वाढदिवसाला कोणी गेलं त्याच्यात गैर काय? ते राजकीय मतभेद हे का झालेले असतील? हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण आता प्रसाद लाडच्या पोराच्या लग्नात जेव्हा ठाकरे जातात तेव्हा प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित केले जातात की खरा शिवसैनिक असता तर गेला नसता आणि कुटुंबिक का नसो ते साईडला ठेवलं असतं. मग सेम मोहित कंबोजला का नाही हे होत? आणि या दोघांमध्ये प्रॉक्सिमिटी वाढते का? मी तुम्हाला खरं सांगू, मी ज्या संस्कारात वाढले ना त्याच्यात विरोधकाला आम्ही शत्रू कधीच मानलं नाही. आम्ही लोकशाही, त्यामुळे मनभेद हे कधीच असता नाही. मतभेद हे असलेच पाहिजे. आणि कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलेले आम्ही आहोत. आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच सगळ्याच पक्षात मतभेद हे आमचे कायम आहेत. काल होते, आज होते, आहेत आणि उद्याही राहतील. पण मनभेद आणि शत्रुता ही लोकशाहीत हे शब्दच नाहीत. आणि कशाला असावे? डायलॉग तर असलाच पाहिजे ना. आणि कोणी कोणाच्या लेखीच्या वाढदिवसाला गेलं त्याच्यात एवढं काय बोलणार? मला नाही वाटत. मला असं वाटतं आज राज्य आणि देशाच्या समोर खूप मोठी जास्त आव्हानं आहेत. कोणी वैयक्तिक आयुष्यात काय करावं त्यांचं ते बघून घेतील. मला वाटतं आपण गॅस सिलेंडर, डिझेल, महागाई, बेरोजगारी हे मोठी आव्हानं आज राज्य, देश आणि जगासमोर. घराच्या भावाला शाला आयडी दिला होता. शिक्षण मिनिस्ट्रीमध्ये त्याचं चांगलं पोहोच होती. आणि दुसरा आणखी एक मुद्दा पुढे येतोय म्हणजे की रुपल साखळकर यांचे रायगडचे ह्या बिझनेसमॅनचे आर्थिक व्यवहार असल्याची माहिती मिळते. दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते खराशी जोडलेल्या आहेत. मला असं वाटतं की मोठी इन्क्वायरी चाललेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ती चाललेली आहे. त्याच्यामुळे ह्या सगळे प्रश्न हे माननीय मुख्यमंत्रीच त्याची उत्तरं देऊ शकतील किंवा त्यांची जशी जशी इन्क्वायरी ती SITची होईल तो रिपोर्ट आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही असं माझं वैयक्तिक. याला जोडून प्रश्न आहे की नाशिक प्रकरणातल्या अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पीडित महिलांचे व्हिडिओ, त्यावर पोलीस आज कारवाया करत सुटलेत. पण हे व्हिडिओ तसं पाहायला गेलं तर चौकशी यंत्रणांकडे झाले. मग हे पहिल्यांदा बाहेर कुठून आले? आणि व्हायरल जातात मॅम आणि न करता हे व्हिडिओ व्हायरल होतात सोशल मीडियावर. मी तुमच्या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानते आणि हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की हा मुद्दा जो मीडियाकडून मांडला जातोय हा अतिशय महत्वाचा आणि माणुसकीचा. मला असं वाटतं ज्या ज्या महिला आहेत त्यांचे फोटो, त्यांची ओळख ही बाहेर कुठेही जाता कामा नये. आणि कोणी ते पसरवत असेल तर माझी एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की ह्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. राजकारण चालू राहील. हा राजकारणाचा विषय नाही, हा सुसंस्कृत महाराष्ट्राचा विषय आहे. त्यामुळे ज्या ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांची ओळख, त्यांचं नाव, त्यांचा चेहरा हा कुठेही बाहेर जाता कामा नये याची खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून केली आहे. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण सगळे विनंती करूया की ह्याच्या बाबतीत त्यांनी स्ट्रॉंग ऍक्शन घ्यावी. आणि मीडियानेही ह्याच्यात जो अतिशय संवेदनशीलपणा दाखवला, मी प्रत्येक मीडियाचे आणि तुमच्या सगळ्यांचे जाहीर आभार मानते की तुम्ही
ह्या पद्धतीने ह्या गोष्टीकडे बघता ही खरंच कौतुकाची आणि मी आभारी आहे. जबाबदारी नाहीये का, पोलिसांची जबाबदारी नाही का, चौकशी यंत्रणा कस्तुरी त्याच्यामुळे आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करूया, कारण का या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात कुठून काय झालेलं आहे याचा ही डबल एजेड स्वॉर्ड आहे. सगळ्यात सोशल मीडिया, AI इतक्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे आता काय कळतच नाही खरं तो डेटा कुठला आहे, काय आहे, तो फज्ड आहे का खरा आहे. त्याच्यामुळे आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे काम केलं हे कौतुकास्पद आहे, आपण सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे. इथून पुढे जाताना त्याच्याबद्दल संवेदनशीलपणा पोलिसांनी आणि यंत्रणेने आणि सरकारने दाखवावं एवढीच आपली अपेक्षा आहे. महिलांवरती जेव्हा अत्याचार होतात तेव्हा त्यांना एक मानसिक आधाराची गरज असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रीटमेंट यांच्यावरती होणं गरजेचं असतं, कारण मोठा मानसिक आघात असतो. आता व्हिडिओ बाहेर पडल्यानंतर एक मोठा मानसिक आघात होतो. त्याचं आपण जर पाहिलं गेलं तर अध्यक्षांचं पद, महिला अध्यक्षांचं ते पद खाली आहे. मग हा आधार कोण दिला जातोय का, सरकारकडून काही मदत दिली जाते का? नाही, हे बघा, यंत्रणा तर चालूच राहते. एखादं पद मोकळं राहिलं म्हणून काही यंत्रणा कामाची थांबत नाही. आणि माझा महाराष्ट्राच्या प्रशासनावर कोणीही तिथे वरती बसला असला तरी महाराष्ट्राचं प्रशासन हे अतिशय उत्तम प्रशासक आहे. मग सेक्रेटरीज असतील, जॉईंट सेक्रेटरीज असतील, कलेक्टर, सगळीच यंत्रणा. त्यामुळे ह्या महिलांना जर मदत लागत असेल तर तिथली जी यंत्रणा असेल ती नक्की धावून त्यांना मदत करेल. महाराष्ट्रात अतिशय उत्तम NGOs आहेत जे अतिशय उत्तम काम करत असतात, त्याचा सरकारचा काही संबंध नसतो. अशा खूप चांगल्या NGOs आहेत ज्या चांगलं काम करतात. त्यामुळे मला त्या यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. पण आपण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, मी आधी म्हणले तसं मी रिपीट करते की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करूया की एखादा बलात्कार झाल्यावर कसा त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाते, की ह्याची आयडेंटिटी, नाव, चेहरा हे काही बाहेर येता कामा नये. तसंच कुठल्याही महिलेच्या केसमध्ये तेच झालं पाहिजे. नीलम गोरे हे मंत्रिपद मिळण्यासाठी या बाबांकडे